तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन अधिक बुवा पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर करून ठेवलेला भावपूर्ण अभंगाचे बोल आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एकदा अजित बुवांसाठी उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. धन्यवाद. रवि शशिकला रवि शशिकला रोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवि शशिकला लोपलिया. रवि शशिकला लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मावन चंदनाची होती. कस्तुरी मावन चंदनाची होती. कस्तुरी मावन चंदनाची होती. कस्तुरी मावन चंदनाची होती. तुझुळे माळ कंठी. तुझुळे माळ कंठी. तुझुळे जयंती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवि शशिकला लोपलिया. रवि शशिकला लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार. मुकुट कुंडली श्रीमुख शोभले. मुकुट कुंडली श्रीमुख शोभले. मुकुट कुंडली मुकुट कुंडली श्रीमुख शोभले. मुकुट कुंडली श्रीमुख शोभले. सुखाचे ओताळे. सुखाचे ओताळे. सुखाचे ओताळे. सुखाचे ओताळे. सुखाचे ओताळे. सकळी राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार.
पांघरे पाडोळा घननीय सावळा घननीय सावळा घननीय सावळा घननीय सावळा घननीय सावळा पाविला अनुराग सुकुमा मदनाचा पुतळा सकळगीतून व्हावे की सवा सकळगीतून व्हावे की सवा सकळगीतून व्हावे की सवा सकळगीतून व्हावे की सवा तुका म्हणे जीवा 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 तुका म्हणे मदनाचा पुतळा राजस सुकुमा 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 मदनाचा पुतळा रवी शशिकाळा रवी शशिकाळा राजस सुकुमा मदनाचा पुतळा राजस सुकुमा मदनाचा पुतळा राजस सुकुमा. हॅलो, धन्यवाद. टाळ्या वाजवारे म्हणून सांगाव्या लागलेले. म्हणून मी अनेक वेळा सादरीकरणाच्या वेळी आवर्जून उल्लेख करतो की गर्दी किती आहे त्यापेक्षा दर्दी श्रोते किती आहेत त्यांना मी जास्त प्राधान्य देतो. कारण दर्दी श्रोत्यांच्या समोर सादरीकरण करण्याची मजा निराळी असते. भक्ती आणि शक्तीना नाण्याच्या दोन बाजू आहेत. भक्ती ज्याला आर्त मनाची भक्ती असं समजलं जातं, ती जर भक्ती या पाण्यात शिरली तर हे पाणी राहत नाही, पाण्याचं तीर्थ बनतं. भक्ती ज्यावेळी अन्नात शिरते ना त्यावेळी ते अन्न राहत नाही, अन्नाचा महाप्रसाद बनतो. भक्ती ज्यावेळी प्रवासाला निघते ना त्यावेळी तो प्रवास राहत नाही, प्रवासाची वारी बनते. आणि भक्ती ज्यावेळी घरात शिरते ना त्यावेळी ते घर राहत नाही, संपूर्ण घराचं मंदिर बनतं. आणि अशा घरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य असतं. मित्रहो, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मंदिरात सुद्धा का आलं पाहिजे? खांब्याला टेकून जांभई देत झोपण्यासाठी नव्हे, मंदिरात आलं पाहिजे परमेश्वराचे आभार मानण्यासाठी. आणि परमेश्वराला सांगितलं पाहिजे, परमेश्वरा तुझ्या कृपा आशीर्वादामुळे मला मानवतेचा जन्म प्राप्त झालाय. आणि तुला जर द्यायचं असेल तर सगळ्यात विश्वाच्या सारीपटावरची मोठी संपत्ती, त्या संपत्तीचं नाव आहे आरोग्य. ते आरोग्य मला दे. कारण निरोगी आरोग्य जर मला प्राप्त झालं तर अपार कष्ट करीन. आणि सावता माळ्याने जसा विठ्ठल नामाचं सिंचन करून मळा फुलवला तसा कष्टाचा मळा फुलवेल. आणि ते सौख्य माझ्या घरात मी पाहण्याचं भाग्य मला प्राप्त होईल. या संतांचे आचार विचार संस्कार नीतिमत्ता कर्तृत्व दातृत्व नेतृत्व परोपकार आणि संस्कार संपन्नता याच्या समोर नतमस्तक होतो.
तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. तर अजित बुवा पुन्हा एकदा तुमच्यासाठी भावपूर्ण अभंग सादर करण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे ही आग्रहाची विनंती. विठ्ठल गीती गावा विठ्ठलची